नमस्कार, लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. मला कमेंटमध्ये असं आलं होतं की आता एक्झाम असल्यामुळे की लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्या मॅम. त्याच्यामुळे मी तुमच्या कमेंटनुसार प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील नेटवर 2017पर्यंत क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. त्यातला 2017चा सेकंड पेपर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता एक्झाम जवळ आलेली आहे आणि नेट एक्झामच्या दृष्टीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला प्रश्नाचं स्पष्टीकरण, त्याचबरोबर प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात, कोणत्या घटकावर कशाप्रकारे क्वेश्चन्स विचारतात ते तुम्हाला समजेल. चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डेलनेट वॉज इनिशियली सपोर्ट बाय. तर त्याचा आन्सर आहे 2 निस्साट. डेलनेट कोणाला सपोर्ट करतो? निस्साटला. डेलनेटची स्थापना कधी झालेली आहे? एका क्वेश्चनपासून 2-3 क्वेश्चनची तयारी करू शकतो. डेलनेटची स्थापना 1988ला झालेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन, असा जर क्वेश्चन आला की डेलनेटचं रजिस्ट्रेशन कधी झालं तर ते 1992ला झालेलं आहे. रजिस्ट्रेशन 1992ला झालेलं आहे रजिस्ट्रेशन आणि डेलनेटची स्थापना 1988ला झालेली आहे. आणि हा क्वेश्चन काय होता? डेलनेट वॉज इनिशियली सपोर्ट बाय. आन्सर 2 निस्साट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, हू रोट द फॉरवर्ड टू द फर्स्ट एडिशन ऑफ 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स. काय सांगितलेलं आहे? 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स असं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला SR रंगनाथन आठवतात, परंतु यांनी काय विचारलेलं आहे? कुणी फॉरवर्ड केलं फर्स्ट एडिशन 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्सचं कोणी केलं, असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे 3 PS शिवस्वामी अय्यर. हू रोट द फॉरवर्ड ऑफ द फर्स्ट एडिशन ऑफ द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स? PS शिवस्वामी अय्यर. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट इज पब्लिश ऑन. आन्सर आहे 1 लंडन. किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट पब्लिश ऑन लंडन. तर किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट याची स्थापना 1931 साली झालेली होती आणि ते काय आहे? एक न्यूज डायजेस्ट आहे. काय आहे? न्यूज डायजेस्ट. याच्यामध्ये बघा 3 क्वेश्चनची तयारी झाली तुमची की किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट इज पब्लिश ऑन लंडन. त्याचबरोबर किसिंग रेकॉर्डची स्थापना इस्टॅब्लिश कधी झालेला आहे? 1931. त्याचबरोबर किसिंग रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड इव्हेंट हे एक न्यूज डायजेस्ट आहे. क्वेश्चन नंबर 3 आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, द लेटर बाय लेटर मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इज डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज. लेटर बाय लेटर मेथडला काय म्हणतात असं त्यांनी विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे 3 ऑल थ्रू अल्फाबेटायझेशन. लेटर बाय लेटर मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इन डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज ऑल थ्रू. असाच क्वेश्चन जर आला, ऑल थ्रू म्हणजेच त्याला मराठीमध्ये अक्षरानुसारी रचना असे म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त जर असा क्वेश्चन आला, द वर्ड बाय वर्ड मेथड, असा जर क्वेश्चन आला, द वर्ड बाय वर्ड मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इन डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय येईल? नथिंग बिफोर समथिंग पद्धती असं येणार. आन्सर 1 येऊ शकतं. पण इथं क्वेश्चन विचारला होता, द लेटर बाय लेटर मेथड ऑफ अल्फाबेटायझेशन इन डिक्शनरी कॅटलॉग इज नोन ॲज. आन्सर 3 ऑल थ्रू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर कन्सिस्ट ऑफ. त्याचा आन्सर आहे 4 16 डिजिट. इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर हा फुल फॉर्म देखील IMP आहे, तोही करून ठेवा. असं पण येऊ शकतं ISNI चा फुल फॉर्म काय आहे त्याच्यामुळे. तर त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर. ते किती डिजिटचं आहे? 16 डिजिट्स. त्याचबरोबर त्याचं इस्टॅब्लिश कधी झालेलं आहे? 2012. इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायर ISNI
कन्सिस्ट ऑफ 16 डिजिट इस्टॅब्लिश 2012 आणि त्यांचा फुल फॉर्म देखील काय आहे महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका क्वेश्चनमध्ये आपण किती क्वेश्चनची तयारी करू शकतो. ISNIचा ISO स्टँडर्ड काय आहे 27729. ISO स्टँडर्ड ISNI इंटरनॅशनल स्टँडर्ड नेम आयडेंटिफायरचा ISO स्टँडर्ड 27729. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आन्सर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6 आयडेंटिफाय द सिम्बॉल ऑफ स्पिटिकल एक्सपिरियन्स ऑफ मायस्ट्रिक अँड गिवन बाय CC. त्याचा आन्सर आहे 1 डेल्टा. आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 विच ऑफ द फॉलोइंग इज इंडिकेटेड इन द थर्ड डिजिट ऑफ DDC थर्ड समरी. त्याचा आन्सर आहे 3 सेक्शन. थर्ड डिजिट ऑफ DDC थर्ड समरी आन्सर 3 सेक्शन. तर त्याच्यामध्ये तिन्ही आपल्याला डिजिट्स माहिती पाहिजेत. DDCच्या फर्स्ट डिजिटमध्ये काय आहे फर्स्ट डिजिटमध्ये मेन क्लास, सेकंड डिजिटमध्ये 100 डिव्हिजन आणि थर्ड डिजिटमध्ये 1000 सेक्शन्स. पुन्हा एकदा सांगते DDCच्या फर्स्ट डिजिटमध्ये मेन क्लास, सेकंड डिजिटमध्ये 100 डिव्हिजन आणि थर्डमध्ये 1000 सेक्शन्स. म्हणून हे तीनही तुम्हाला माहीत पाहिजेत. इथं त्यांनी थर्ड विचारले पण जर फर्स्ट विचारलं असतं त्याचा आन्सर आलं असतं मेन क्लास आणि जर त्यांनी सेकंड विचारलं असतं तर त्याचा आन्सर आलं असतं 100 डिव्हिजन. क्वेश्चन नंबर 7 आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8 कॅनन्स ऑफ रेटियन्स इज अ कॅनन फॉर. आन्सर आहे 2 वर्बल प्लॅन. कॅनन्स ऑफ रेटियन्स इज अ कॅनन फॉर वर्बल प्लॅन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 पॉझिटिव्ह कोरिलेशन अक्रॉस वेन. आन्सर आहे 3 टू व्हेरिएबल मूव्ह इन द सेम डायरेक्शन. बरोबर आहे. पॉझिटिव्ह कोरिलेशन कोणत्या वेळेस होईल ज्यावेळेस एखादी गोष्ट दोन्ही गोष्टी एकाच दिशेने जर असतील तर त्याच्यामध्ये काय होईल पॉझिटिव्ह कोरिलेशन होईल. आन्सर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10 एक्सपो फॅसोटो स्टडी इज द टाईप ऑफ. आन्सर आहे 2 क्वेसी एक्सपेरिमेंटल डिझाईन. एक्सपो फॅसोटो स्टडी इज अ टाईप ऑफ क्वेसी एक्सपेरिमेंटल डिझाईन. आन्सर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11 हू प्रपोज बिग 6 इन्फॉर्मेशन लिटरसी स्किल. कोणी केलं होतं त्याचा आन्सर आहे MB एडिनबर्ग आणि आरी बुर्कोविस. आन्सर आहे 4 बिग 6 इन्फॉर्मेशन लिटरसी स्किल. हा हे IMP क्वेश्चन आहे. हा विचारला जाऊ शकतो. यातले कोणते बिग 6 इन्फॉर्मेशन लिटरसी स्किल कोणते आहेत असं देखील विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर रॉंग विथ रेफरन्स टू INB. INB बद्दल कोणतं रॉंग स्टेटमेंट आहे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे 2 B and C करेक्ट. हे रॉंग आहे. फर्स्ट अपीअर्ड इन 1951 आणि C क्लासिफाईड पार्ट ऑफ द CC बट DDC नंबर असाइन ॲट द बॉटम. हे दोन्हीही INB बद्दल रॉंग आहेत असं सांगितलेलं आहे. विचार क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचा. यामध्ये रॉंग कोणतं आहे असं विचारलं होतं. त्याच्यामुळे आन्सर काय आहे B आणि C. क्वेश्चन नंबर 12 आन्सर B and C आर करेक्ट. INBचा फुल फॉर्म काय आहे इंडियन नॅशनल बिब्लिओग्राफी. त्याची स्थापना 1957. क्वेश्चन नंबर 13 द प्रोटेक्शन ऑफ नॉन पर्सनल डेटा इन ट्रान्सबॉर्डर डेटा फ्लोज यूज विच ऑफ द फॉलोइंग लिगल इन्स्ट्रुमेंट. त्याचा आन्सर आहे 4 A B and D आर करेक्ट. कॉपीराइट, पेटंट अँड D ट्रेडमार्क. हे काय आहे नॉन पर्सनल डेटा
non-personal data in transborder data flows which use legal instrument, copyright, patent and trademark. Question number 13, answer 4, A, B and D are correct. Next question पाहूया. Question number 14, from which university S.R. रंगनाथन was awarded DLIT? कोणत्या युनिव्हर्सिटीने S.R. रंगनाथन यांना DLIT ही पदवी बहाल केली असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे 4, A and D are correct. A and D are correct. आन्सर आहे 4, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली अँड युनिव्हर्सिटी ऑफ पीटर्सबर्ग. युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांनी 1948 साली S.R. रंगनाथन यांना DLIT ही पदवी दिली होती आणि युनिव्हर्सिटी ऑफ पीटर्सबर्ग यांनी 1964 साली DLIT ही पदवी दिलेली होती. क्वेश्चन नंबर 14, आन्सर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15, इन्फॉर्मेशन अबाउट रिसेंट फ्लोड्स इन बिहार कॅन बी फाउंड इन. रिसेंट फ्लोड्स म्हणजेच काय? नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीसाठी कोणतं वापरलं जातं असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे ए अँड बी आर करेक्ट. एशियन रेकॉर्डर अँड डेटा इंडिया. एशियन रेकॉर्डर अँड डेटा इंडिया हे काय केलं जातं? न्यूज समरी म्हणजेच आता तात्काळ झालेल्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहे त्याविषयी माहिती देण्यासाठी एशियन रेकॉर्डर अँड डेटा इंडिया यांचा वापर केला जातो. क्वेश्चन नंबर 15, आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 16, विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ रेडी रेफरन्स सोर्स. रेडी रेफरन्स सोर्स म्हणजेच काय? रेडी म्हणजे रेडी रेफरन्स सोर्स आणि लॉंग रेफरन्स सोर्स अशा संदर्भ सेवेचे 2 प्रकार आहेत. रेफरन्स सर्व्हिसचे 2 टाईप्स आहेत. त्यामध्ये रेडी रेफरन्स सोर्स म्हणजे आपण त्यांना तात्काळ माहिती देऊ शकतो असे सोर्स. तर त्याचा आन्सर आहे बी. सेकंड आन्सर आहे ए, बी अँड सी. पॉप्युलेशन ऑफ वाराणसी, हाईट ऑफ कुतुब मिनार आणि सी कॉन्सेप्ट ऑफ सिम्बॉसिस. ह्या गोष्टी आपण काय करू शकतो? रेडी रेफरन्स म्हणजे लगेच सांगू शकतो. आणि कलेक्शन डेव्हलपमेंट इन युनिव्हर्सिटी लायब्ररीज ही माहिती देण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी लागतो. त्याच्यामुळेच ही काय आहे? लॉंग रेफरन्स सर्व्हिस आहे. आणि रेडी रेफरन्स सोर्स ए, बी अँड सी. क्वेश्चन नंबर 16, आन्सर सेकंड ए, बी अँड सी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17, आयडेंटिफाय द बेसिक पार्ट्स ऑफ कोलन क्लासिफिकेशन. त्याचा आन्सर आहे सेकंड ए, बी आणि सी आर करेक्ट. रूल्स, शेड्यूल्स ऑफ क्लासिफिकेशन आणि शेड्यूल्स ऑफ क्लासिक्स अँड स्क्वेअर बुक्स हे काय आहे? बेसिक पार्ट्स ऑफ कोलन क्लासिफिकेशन्स. क्वेश्चन नंबर 17, आन्सर सेकंड ए, बी अँड सी आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 18, आयडेंटिफाय द बजेट हेड्स ऑफ नॉन रिक्रुटमेंट बजेट. नॉन रिक्रुटमेंट म्हणजेच काय? अनावर्ती खर्च. नॉन रिक्रुटमेंट म्हणजेच अनावर्ती खर्च. अनावर्ती म्हणजेच कोणता? जो वारंवार होत नाही. आवर्ती आणि अनावर्ती असे 2 असतात. आवर्ती म्हणजे वारंवार होणारा खर्च आणि अनावर्ती म्हणजे वारंवार न होणारा खर्च. तर त्याचा आन्सर आहे 3, सी अँड डी आर करेक्ट. बिल्डिंग एक्सटेन्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 18, आन्सर आहे सी. थर्ड सी अँड डी आर करेक्ट. बिल्डिंग एक्सटेन्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे काय आहेत? नॉन रिक्रुटमेंट बजेट. क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. यामधल्या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट कोणत्या आहेत असा क्वेश्चन आहे. आन्सर आहे 1, बी अँड डी आर करेक्ट. स्पेअरमॅन आणि काय स्क्वेअर टेस्ट हे काय आहेत? नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहेत. स्पेअरमॅन अँड काय स्क्वेअर टेस्ट इज आर नॉन पॅरामेट्रिक टेस्ट. अँड पॅरामेट्रिक टेस्ट कोणत्या असणार मग? अनोवा आणि झेड टेस्ट ह्या पॅरामेट्रिक टेस्ट आहेत आणि स्पेअरमॅन आणि काय स्क्वेअर टेस्ट ह्या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहेत. क्वेश्चन नंबर 19, आन्सर 1, बी अँड डी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, विच ऑफ द फॉलोइंग आर वर्क ॲनालिसिस टेक्निक्स अकॉर्डिंग टू एडवर्ड इव्हान्स.
वर्क ॲनालिसिस टेक्निक्स कोणत्या आहेत? त्याचा आन्सर आहे 1 DNBR करेक्ट. कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड ग्रँड चार्ट्स ह्या काय आहेत? वर्क ॲनालिसिस टेक्निक्स आहेत. कोणी सांगितलेल्या? एडवर्ड इव्हान्स यांनी सांगितलेल्या वर्क ॲनालिसिस टेक्निक्स, ग्रँड चार्ट अँड कॉस्ट इफेक्टिव्हनेस. क्वेश्चन नंबर 20 आन्सर 1 DNBR करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. Transborder data flows include in the definition given by United Nations movement across national boundaries. तर त्याचा आन्सर आहे सी. थर्ड ACNDR करेक्ट. ACNDR करेक्ट. Machine readable data for processing, storage and retrieval. C. Machine readable data on magnetic tapes and machine readable data on disks. These are transborder data flows in the definition given by United Nations. A, C and D are correct. Question number 21. A, C and D are correct. Machine readable data for processing, storage or retrieval. Machine readable data or magnetic tapes and machine readable data on disks. Question number 21 answer 3 A, C and D are correct. Next question number 22. Which of the following are the canons of characteristics enacted by S.R. Ranganathan? Answer आहे 2 A, B, C are correct. Canons of relevance, canons of performance and canons of differentiance. हे काय आहेत? S.R. रंगनाथन यांचे कॅनन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅनन्स ऑफ रिलेव्हन्स, कॅनन्स ऑफ परगमन्स अँड कॅनन्स ऑफ डिफरेन्शिएशन. क्वेश्चन नंबर 22 आन्सर A, B, C आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. Arrange the following libraries in the chronological sequence of their embark. रामपूर लजा लायब्ररी 1774. रामपूर लजा लायब्ररीची कधी आहे? 1774. एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे 1804. कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई 1896. आणि सरस्वती महल लायब्ररी तंजावर 1918. पुन्हा एकदा सांगते. रामपूर लजा लायब्ररी UP 1774. एशियाटिक सोसायटी लायब्ररी बॉम्बे 1804. कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी चेन्नई 1896. सरस्वती महल लायब्ररी तंजावर 1918. आन्सर काय आहे? 1 आन्सर आहे A, B, C, D. बघा 1774, B 1804, C 1896 आणि D 1918. क्वेश्चन नंबर 23 आन्सर आहे 1 A, B, C and D. क्वेश्चन नंबर 24. अरेंज द फॉलोइंग प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अकॉर्डिंग टू देअर इम्बाज. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहेत, त्याचा आन्सर आहे B. सेकंड फर्स्ट T. C वुड ब्लॉक प्रिंटिंग. सेकंड मुवेबल टाईप. नंतर स्क्रीन प्रिंटिंग आणि फोर्थ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. क्वेश्चन नंबर 24 आन्सर 2 फर्स्ट वुड ब्लॉक प्रिंटिंग, सेकंड मुवेबल टाईप, थर्ड स्क्रीन प्रिंटिंग, फोर्थ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. क्वेश्चन नंबर 24 आन्सर 2. क्वेश्चन नंबर 25. Arrange the following steps on digital preservation in their sequential order. आन्सर आहे 4. फर्स्ट रिफ्रेशिंग, emulation, encapsulation and data recording. First answer 4th, first refreshing, second emulation, third encapsulation and fourth data recording. Question number 25 answer 4 refreshing,
emulation, encapsulation and data archiving. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. Arrange in sequence the following steps for in programming. आन्सर आहे 2. प्रोग्राम डिझाइन, प्रोग्राम कोड, प्रोग्राम टेस्ट अँड 4 प्रोग्राम डॉक्युमेंटेशन. याच्यामध्ये आपण असंच लक्षात ठेवायचं, डिझाइन, कोड, टेक्स्ट अँड डॉक्युमेंटेशन, DCDT असं लक्षात ठेवायचं. डिझाइन, कोड, टेक्स्ट अँड डॉक्युमेंटेशन. शॉर्ट ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 26 आन्सर 2. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 त्याचा आन्सर आहे बी. DC फर्स्ट, D नंतर C नंतर B आणि 4th 1. क्वेश्चन नंबर 27 आन्सर 2nd. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. मॅच द फॉलोइंग इंडेक्स सबस्ट्रॅक्टिंग पब्लिकेशन विथ द करस्पॉन्डिंग इन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्याचा आन्सर आहे 2. आन्सर आहे 2. इंडियन सायटेशन इंडेक्स. त्याचा आन्सर आहे दिवा एंटरप्राइजेस दिल्ली. इन स्पेल रिट्रोस्पेक्टिव्ह 1970. नॅसडॉक, मेड इन ICMR आणि इंडियन ॲनिमल सायन्स अब्स्ट्रॅक्ट आणि इंडियन ॲनिमल सायन्स अब्स्ट्रॅक्ट ICAR. ICMRचा फुल फॉर्म इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. ICMRचा फुल फॉर्म इंडियन केमिकल, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ICARचा फुल फॉर्म इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. नसेल तर नोट डाऊन करून ठेवा. पुन्हा एकदा सांगते, ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. महत्त्वाचं आहे, याच्यावर विचारलं जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 28 आन्सर B. क्वेश्चन नंबर 29 आन्सर आहे 3. नॉलेज इकॉनॉमी, पीटर ड्रकर, डॉक्युमेंटेशन, पॉल ऑलनेट, इन्फॉर्मॅटिक्स, मिखायलो चर्नी आणि गिल्कायोस्की आणि इन्फॉर्मेशन रिट्रीवल कार्विन मुर्रे. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 29 आन्सर 3. नॉलेज इकॉनॉमी, पीटर ड्रकर, डॉक्युमेंटेशन, पॉल ऑलनेट, इन्फॉर्मॅटिक्स, मिखायलो चर्नी अँड गिल्कायोस्की आणि इन्फॉर्मेशन रिट्रीवल कार्विन मुर्रे. क्वेश्चन नंबर 29 आन्सर 3. क्वेश्चन नंबर 30 याच्यामध्ये पण आपल्याला जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्याचाही आन्सर आहे 3. बिब्लियोग्राफी, नंबर ऑफ वॉल्यूम ऑफ बुक, बायोग्राफी, नंबर ऑफ सिबलिंग्स ऑफ महात्मा गांधी, स्टॅटिस्टिकल सोर्स, नंबर ऑफ प्रायमरी स्कूल्स इन मुंबई आणि न्यूजपेपर डायजेस्ट, नंबर ऑफ पीपल रिसेंटली डायड ऑफ डेंग्यू इन दिल्ली. म्हणजेच न्यूजपेपर डायजेस्ट म्हणजे आता सध्याची काय झालेलं आहे, रिसेंट किती जण डेंग्यूमुळे हे झालेले आहेत याची माहिती. बायोग्राफी म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ बुक, बिब्लियोग्राफी म्हणजेच बायोग्राफी म्हणजे एखाद्या चरित्र महात्मा गांधी यांचं, आणि स्टॅटिस्टिकल सोर्स म्हणजेच नंबर ऑफ प्रायमरी स्कूल्स इन मुंबई. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 30 आन्सर 3.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. याच्यामध्ये पण आपल्याला जोड्या लावायच्या. आन्सर आहे 1. एशिया, स्पेस, बुक सिलेक्शन, एनर्जी, मायक्रोफिल्म्स, मॅटर आणि युनिव्हर्सिटी पर्सनॅलिटी. PMEST याच्यावर हा क्वेश्चन होता की पदार्थ, मॅटर, ऊर्जा, स्थळ, प्लेस हे कोणतं आहे, अशावर हा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 31, आन्सर 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. त्याचा आन्सर आहे 2. P कॉन्फरन्स, K इन्सायक्लोपीडिया, W बायोग्राफी आणि N सिरियल्स. हे आपल्याला CCC मध्ये असणारे एडिशन 6 एडिशननुसार आहे. CCCच्या P कॉन्फरन्स, K इन्सायक्लोपीडिया, W बायोग्राफी आणि N सिरियल्स. क्वेश्चन नंबर 32, आन्सर B, सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33. याच्यामध्ये पण तेच सांगितलेत. मॅच द फॉलोइंग निसो नॅशनल इन्फॉर्मेशन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन स्टँडर्ड विथ देअर करस्पॉन्डिंग डिस्क्रिप्शन ॲप्लिकेशन टू लायब्ररीज. जोड्या लावायला सांगितलेले आहेत. त्याचा आन्सर आहे 1. Z39.2, आन्सर आहे 1. Z39.2 इन्फॉर्मेशन फॉर इंटरचेंज फॉर्मॅट. Z39.4 गाइडलाइन्स फॉर इंडेक्स अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन रिट्रीवल डिव्हाइस. Z39.9 ISSN आणि Z39.14 गाइडलाइन फॉर अब्स्ट्रॅक्ट. Z39.14 गाइडलाइन फॉर अब्स्ट्रॅक्ट. IMP क्वेश्चन आहे, पाठ करून ठेवा. Z39.2 इन्फॉर्मेशन फॉर इंटरचेंज फॉर्मॅट. Z39.4 गाइडलाइन फॉर इंडेक्स अँड रिलेटेड इन्फॉर्मेशन रिट्रीवल डिव्हाइस. Z39.9 ISSN आणि Z39.14 गाइडलाइन फॉर अब्स्ट्रॅक्ट. क्वेश्चन नंबर 33, आन्सर 1. क्वेश्चन नंबर 34. तर आन्सर आहे 2. पेन ड्राइव, स्टोरेज डिवाइस, iPad, टैबलेट रन ऑन iOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम, वायफाय मॉडेम, कम्युनिकेशन डिवाइस आणि क्लाउड कम्प्युटिंग वेब सर्व्हर डिवाइस. हा पण IMP क्वेश्चन आहे, फर्स्ट पेपरला पण येऊ शकतो. पेन ड्राइव, स्टोरेज डिवाइस, iPad, टॅबलेट रन ऑन iOS मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम, वायफाय मॉडेम, कम्युनिकेशन डिवाइस आणि क्लाउड कम्प्युटिंग वेब सर्व्हर डिवाइस. क्वेश्चन नंबर 34, आन्सर 2. क्वेश्चन नंबर 35. तर आन्सर आहे 1. वेब 1.0 स्टॅटिस्टिक अँड मोनोडायरेक्शनल. वेब 2.0 पीपल सेंट्रिक अँड पार्टिसिपेटिव्ह बायोडायरेक्शनल. वेब 3.0 लिंकिंग अँड इंटिग्रेटिंग ग्लोबल फाइल्स. अँड वेब 4.0 man machine integration with critical mass of participation and use of AI. Question number 35, answer 1. Question number 36. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचे, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत. त्याचा आन्सर आहे 4. Formalizes research, substantial structure and hypothesis to be tested, conceptual research, interpretation of abstract ideas, descriptive research, survey and fact-finding inquiries, and fundamental research, formulation of theory.
क्वेश्चन नंबर 36, आन्सर 4. क्वेश्चन नंबर 37 ट्रू आणि फॉल्सवर आहे. Extending the library reach through statistic partnership, collaborative relationship in an important goal for any academic library. हे काय आहे? बरोबर आहे. आणि पार्टनरशिप डू नॉट अलाउ पार्टिसिपेशन ऑर्गनायझेशन टू ॲड इफिशियन्सी. हे काय आहे? फॉल्स आहे. कारण आपण लायब्ररीमध्ये पार्टनरशिप, कोलॅबरेटिव्ह या सगळ्या गोष्टी करू शकतो. कारण आपल्याला अकॅडमिक लायब्ररीची जर त्याचं यश आपल्याला प्राप्त करायचं असेल तर. पण त्यांनी डू नॉट सांगितल्यामुळे हे चुकीचं आहे. तर त्याचा आन्सर आहे 1. फर्स्ट ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38, आन्सर आहे 3. दोन्ही ट्रूच आहेत. सायन्स रिस्टेट इटसेल्फ ओपन द सिरीज ऑफ पोस्टल्स or assumption which are themselves fundamentally unproved and unprovable. True. One can only assume that these postulates are true, can believe them, but cannot prove them as they deal with the validity of human knowledge. जे ट्रू आणि फॉल्सचे जे क्वेश्चन्स असतात ते तसेच्या तसे विचारले जात नाही. त्यामुळे याबद्दल मी जास्त एक्सप्लेनेशन देत नाही आहे. कारण ते क्वेश्चन वेगवेगळ्या सिरियल्सनुसार जे इलेक्ट्रॉनिक रिसोर्स जे काही नवीन येतं त्यांच्यावर विचारले जातात. हे क्वेश्चन अशाच्या असे रिपीट होत नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39, इम्प्लिकेशन ऑफ TQM इन लायब्ररीज इज क्विट चॅलेंजिंग. ट्रू आहे. आणि रिझन सम ऑफ की इसेन्शियल लाईक ओपन अँड कोलॅबरेटिव्ह कल्चर अँड employers responsiveness for customer satisfaction required for successful implementation of TQM are very much noticed in a library. आन्सर आहे 1. A true but R is false. TQM आपण काय करू शकतो? क्विट चॅलेंजिंग करण्यासाठी म्हणजे TQMचा वापर केला जातो. TQMचा फुल फॉर्म काय आहे? टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. क्वेश्चन नंबर 39, आन्सर 1. A is true but R is false. Question number 40, Web 2.0 has wholly wiped out digital divide, particularly with regard to individual ability, access and engagement with technology. False आहे ते. आणि use of Web 2.0 learning and teaching is the still in an embryonic state. आन्सर आहे 2. A false but R is true. Question number 41, it is not economical to store and read video data from secondary storage device. False आहे हे. आणि video data require increased disk storage and image compression ratio in high. A is false but R is true. क्वेश्चन नंबर 41, आन्सर 2. याच्यावर हेच क्वेश्चन रिपीट केले जात नाही त्याच्यामुळे मी एक्सप्लेनेशन करत नाही आहे. क्वेश्चन नंबर 42, पार्टिसिपेटली ॲक्शन रिसर्च फॉलोज द कन्व्हेन्शनल मॉडेल ऑफ प्युअर रिसर्च इन विच मेंबर ऑफ द कम्युनिटीज अंडर स्टडी आर ट्रीटमेंट ॲज पॅसिव्ह सब्जेक्ट. रिझन, इन पार्टिसिपेटली ॲक्शन रिसर्च नो मेंबर ऑफ द कम्युनिटी अंडर स्टडी पार्टिसिपेट थ्रू आउट द रिसर्च प्रोसेस. आन्सर आहे 4. A and R दोन्ही फॉल्स आहेत. हे दोन्ही फॉल्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43, द मीन इज अ मेजर ऑफ डिस्प्रिएशन. अ मीन इज मेजर ऑफ डिस्प्रिएशन. रॉंग आहे. रिझन, द मीन इज बेस्ड ऑन एव्हरी observation as and is representative of the whole population. हे ट्रू आहे. होल पॉप्युलेशनसाठी काय केला जातो? मीनचा वापर केला जातो. आणि मीडियमचा कशासाठी वापर केला जातो? मिडल व्हॅल्यू त्याच्यामध्ये मीडियममध्ये
मिडल व्हॅल्यू लक्षात घेतली जाते, मोडमध्ये ॲक्युरन्स फ्रिक्वेन्सी लक्षात घेतली जाते. क्वेश्चन नंबर 43, आन्सर 3, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. क्वेश्चन नंबर 44, access to e-collection of a library via logging and password recognition is mostly used than access via IP address. A and R false. दोन्ही काय आहे? false आहे त्याच्यामध्ये देखील. आणि reason, access via IP address present a challenge in contribution the distribution of password to non-official. हे दोन्ही काय आहेत? wrong आहेत. क्वेश्चन नंबर 44, आन्सर 4, A and R is false. क्वेश्चन नंबर 45, interlibrary loan departments in libraries will be affected in positive way by the development of massive digital libraries. दोन्ही काय आहेत? हे ट्रू आहेत, बरोबर आहेत. इंटरलायब्ररी लोनमध्ये पॉझिटिव्ह वेनुसार काय करू शकतो आपण? हे करू शकतो, मॅसिव्ह डिजिटल लायब्ररीज. रिझन, बिकॉज द इन्क्रीज अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन रिसोर्स विल कॉन्स्टंटली रिड्यूस द नीड फॉर सेंडिंग बुक्स थ्रू ट्रॅडिशनल मेल, रिझल्टिंग इन द डिक्रीज ऑफ द वर्कलोड ऑफ द इंटरलायब्ररी लोन डिपार्टमेंट्स. दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. आणि क्वेश्चन नंबर 45, इथे आपला 2017चा नोव्हेंबर 2017चा सेकंड पेपर संपलेला आहे, कारण 45 ते 50 हे क्वेश्चन पॅसेजवर विचारले जातात त्याच्यामुळे. आणि आता तुम्हाला तुमची एक्झाम जवळ आलेली आहेत आणि एक्झामच्या दृष्टीने प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. अभ्यासाला सुरुवात करा. नसेल केली तर अजूनही वेळ गेलेली नाही. अभ्यासाला छान सुरुवात करा. चला, आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.